हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. तर स्वागत आहे तुमचं खानदेशी तडकामध्ये. सो कसे आहात तुम्ही? मजेत? सो आज आपण बनवणार आहोत उसळ. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आम्ही सकाळी सकाळी कडधान्य खातो आणि म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा वाटला, तर आज आम्ही हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. अच्छा, मला एक प्रश्न आहे, तुम्ही सकाळी हेल्दी काय खाता ते नक्की कॉमेंट करा. अच्छा, तर आता ना आम्ही अशी मुलं आहोत की सकाळी सकाळी कडधान्य तर खायला देतेच मम्मी. बट असं होतं की कधी कधी म्हणजे मम्मी यार चटपटा खा वाटते, काहीतरी करून दे. तर आज आम्ही अजून एक काहीतरी बनवलेलं आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक. तसं आम्ही सकाळी आवळ्याचा ज्यूसही पिता. तर तुम्हाला त्याचीही रेसिपी हवी असेल तर आम्ही तिचीही रेसिपी बनवायला तुमच्यासाठी तयार आहोत. कॉमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कोणती नवीन रेसिपी हवी आहे, हेल्दी वगैरे. ठीक आहे. बोलण्यामध्ये माझं ध्यानच नाही. इथे आपली उसळ जे ते भाजून झालेली आहे. यावर आपण थोडंसं तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला तव्यावर चांगलं होऊ द्यायचं आहे. त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. 2-3 मिनटाकरता त्याला भाजायचं आहे. आणि आता आपली उसळ जी आहे ते झालेली आहे, तर त्याला आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण जी मॅगी बनवणार आहोत ती एकदम आपण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघतात की ते किती गाजर वगैरे वगैरे किती सारे व्हेजीस टाकतात, पण आपण कधी ती ट्राय नाही केली आहे. सो आज आपण तीच ट्राय करणार आहोत. आणि तर चला आता सुरू करू आपली रेसिपी. इथे मी टाकलेलं आहे जिरं, त्यानंतर इथे टाकलेलं आहे मिरची, त्यानंतर इथे शिमला मिरची होती तेही टाकलेली आहे. त्याला चांगलं होऊ द्यायचं आहे. शिमला मिरची मी खूप छोटी जी होती ती चिरलेली आहे, जास्त चिरलेली नाही आहे. तर इथे शिमला मिरची त्याला सर्व होऊ द्यायचं आहे चांगलं तेलामध्ये. त्यानंतर आपण यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदाही मी खूप थोडासा घेतला होता, जास्त नाही घेतलेला आहे. आणि बघा आता इथे मी मटर टाकलेले आहेत, बट ते तुमच्यावर तुम्हाला मटर टाकायचे की नाही. आता कोणी टाकत नाही. तर इथे जे ना मी गाजर घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता की माझं गाजर खूप कमी घेतलेलं आहे. तर आता पहिल्यांदा ट्राय करताय तर मग जास्त थोडी ना रिस्क घेऊ. जर चांगले नाही लागले तर, बट खूप छान लागली होती. तुम्हीही नक्की ट्राय करा. इथे आपण थोडंसं गाजर टाकलेलं आहे, त्यालाही चांगलं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये मस्त छान पद्धतीने. आणि आपण बघताच ना ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये की किती छान वगैरे व्हेजीस वगैरे टाकून ते आपल्याला दाखवतात, पण आपण कधी ट्रायच नाही केला. म्हणून आज ट्राय केलेलं आहे मी. आणि आता इथे मी टाकलेलं आहे मटर, तर त्यालाही चांगलं होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण इथे टाकलेले आहे टमाटर. आता तुमच्याकडे कोणते दुसरे व्हेजिटेबल्स असतील तेही टाकू शकता तुम्ही. याच्यानंतर तुम्ही टाकशानच काय, तो एवढे व्हेजिटेबल्स आहे ते टाकायचे आपण यामध्ये. आणि याला चांगलं होऊ द्यायचं आहे तेलामध्ये छान 2-3 मिनटाकरता, म्हणजे 2-3 सेकंदाकरता असं. आणि इथे आपण चिली फ्लेक्स यूज केलेला आहे. तुम्ही रेड चिली पावडरसुद्धा यूज करू शकता. तर याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आणि याला तेलामध्ये चांगलं होऊ देऊ. तर हे माझ्या भावाच्या आणि माझ्या डिमांडवर आज आम्ही मॅगी बनवलेली आहे सकाळी सकाळी. ओके. सो इथे टाकलेलं आहे थोडंसं टोमॅटो सॉस आणि इथे ग्रीन चिली सॉस आणि तुम्ही इथे रेड चिली सॉस मी थोडासा टाकलेला आहे. आणि थोडीशी शेजवान चटणी होती ते मी टाकली, बट ते रेकॉर्ड नाही झालं माझ्याकडून, सॉरी फॉर दॅट. बट शेजवान चटणीही मी इथे टाकलेली आहे. चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथे ट्राय तर केलेली आहे सर्व इतकं सगळं व्हेजीस वगैरे टाकून, बट चांगली झाली होती असं काही नाही. तिला चांगलं मिक्स करायचं आहे. तशी चांगली तुम्ही बघू शकता थोडीशी अशी ग्रेव्ही तयार झाली, ग्रेव्ही टाईप. सो यामध्ये आता आपण पाणी टाकायचं आहे.
हे मी इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि इथे ना 14 रुपीजवाली जी मॅगी असते ती मी इथे घेतलेली. ते मी 3 मॅगी घेतलेल्या आहे. तुम्हाला किती घ्यायचे आहे तुम्ही घेऊ शकता. सो इथे तुम्ही बघू शकता की इथे 3 घेतलेलं आहे मी आणि याला चांगलं आता आपण होऊ द्यायचं आहे. त्याला थोडंसं असं प्रेस करून द्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. हां, आणि इथे ना थोडंसं पाणी कमी झालं होतं, मला वाटत होतं कमी म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे वरतून, एकदम थोडंसं, जास्त नाही. 1 कप समजून घ्या तुम्ही. आता याला झाकण ठेवून देऊ आपण आणि याला चांगलं होऊ देऊ. आता इथे ना आपली जी मॅगी आहे ती थोडीशी झालेली आहे. सो इथे आपण आता जे आपला मॅगी मसाला आहे तो टाकून द्यायचा आहे. ओ शिट, माझ्याकडून ते ना ॲक्च्युली मी टाकता पॅकेट मला चटका लागलेला होता आणि त्याने मी असं घाबरून ते माझ्याने पळून दिलं होतं. बट काही नाही, काढून टाकलं होतं लगेच, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, तर आता याला आपण मिक्स करून घ्यायचं चांगलं याला मिक्स झाल्यावर एकदम मॅगी ना पूर्ण झाल्यावर आपण मसाला नाही टाकायचा आहे. म्हणजे जेव्हा मॅगी ॲट समथिंग म्हणजे मीडियम जेव्हा झालेली थोडीफार झालेली असेल ना तेव्हाच टाकायचं आहे. पूर्ण झालेली असेल तेव्हा टाकायचं नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की आपली जी टेस्टी यमी मॅगी आहे ती तयार झालेली आहे. आणि आजचा हा हेल्दी विथ थोडासा जंक फूडवाला नाश्ता आहे हा. ओके, थोडासा आपण इथे ट्विस्ट घेतलेला आहे कारण की या सकाळी सकाळी खा वाटतं. आणि तुम्ही बघू शकता